घरामध्ये जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो। त्यावेळेस आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये पण खायला खूप चटपटीत झणझणीत अशी शेवची भाजी बनवणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। तर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो, तर इथे शेव घेतलेली आहे, लसूण, खोबरं आणि इथे आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, लसूण आणि इथे आपल्याला खोबरं घालायचं आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत आणि कांदे घातल्यानंतर कांदा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित आणि पटकन भाजावा यासाठी इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। तर चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। आता कांदा पण गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर कांदा आता बघू शकता इथे आपल्याला भाजत आलेला दिसत आहे। तर कांदा गुलाबी झाल्यानंतर सुरुवातीला आपण जे वाटण बनवून ठेवलेलं ते वाटण यामध्ये घालायचं आहे। तर बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे। जेव्हा काही घरामध्ये भाजीला नसतं तर पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही हजबंडच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता, एवढी मस्त अशी ही रेसिपी आहे। तर काही घरातील अगदी किरकोळ सामानामध्ये तयार होते, जास्त मेहनतही लागत नाही आणि सामानही जास्त लागत नाही। आता यामध्ये काही घरातील मसाले घालून घेऊया। तर हळद घालायची आहे, धने पावडर घालायची आहे, गरम मसाला घातलेला आहे। तर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे, घरचं लाल तिखट, आणि आता यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे। तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही 3 ते 4 मिनिटांमध्ये बघू शकता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे। तर शेवची भाजी ही सहसा पातळच असते, तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर ही भाजी तुम्हाला जर पावाबरोबर खायची असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर चपातीबरोबर खायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे। तर पाण्याला इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेव घालायची आहे। तर इथे बघू शकता अशा प्रकारची शेव कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली मिळते। तर तुम्ही इथे बघू शकता शेव घातल्यानंतर आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला ही व्यवस्थित शेव शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली ही भाजी परफेक्ट बनवून तयार होते। वरून आपण कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही शेवची भाजी बनवून तयार झालेली आहे। जेव्हा कधी घरामध्ये भाजीला नसेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर तुम्ही बघू शकता झणझणीत अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया। तर भाजीला छान तरीसुद्धा आलेली आहे। झणझणीत आणि अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भाजी एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण वरून कोथिंबीरने गार्निशिंग करून घेणार आहे। तर दिसताना तुम्ही बघू शकता भाजी आपली किती मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि घरातल्यांना नक्की खाऊ घाला। सगळेच जण तुमचं कौतुक नक्की करतील। अशी ही बनवायला खूप सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।